बिरसा क्रांती दलाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दशरथजी मडावी साहेब यांना असा एक प्रश्न विचारण्यात येत आहे की राजकीय सत्ता ही सर्व प्रश्नाची उकल किंवा समाधान करण्याची गुरुकिल्ली आहेत, हे खरे आहेत का? तर आता आमचे विदर्भाचे उपाध्यक्ष सन्माननीय उत्तमरावजी मोडक यांनी अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी विचारला की राजकीय सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे का, किंवा मास्टर की आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची ही किल्ली आहे का, याने सगळ्या प्रश्नांची उकल करता येते का, हा प्रश्न त्यांनी विचारला. खरं म्हणजे हा प्रश्न फार म्हणजे संदिग्ध आहे. म्हणजे आपण एक असं उत्तर देऊ शकत नाही की हे किल्ली आपल्या हातात आली म्हणजे सगळे प्रश्न सुटले, किंवा किल्ली नाही म्हणून एकही प्रश्न सुटत नाही, असाही तो मुद्दा नाही आहे खरं म्हणजे. परंतु लोकशाहीमध्ये आपण जेव्हा लोकशाही स्वीकारली आणि विशेषतः सांसदीय लोकशाही स्वीकारली, तर त्या सांसदीय लोकशाहीमध्ये सत्ता ही अविभाज्य गोष्ट आहे. आणि जेव्हा शासन आणि प्रशासन जेव्हा चालते तर ते सत्तेचे एक भाग असतो. सत्ता आपल्याकडे 3 पातळीमध्ये विभागलेली आहे. एक तर शासन आहे, दुसरं प्रशासन आहे आणि तिसरं न्याय व्यवस्था आहे. या 3 पातळीवरती हे सत्ता आपल्याकडली चालत असते. आता खरं म्हणजे ही सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं होतं की पॉलिटिकल पॉवर इज सच अ मास्टर की, असं बाबासाहेब आंबेडकर त्या काळात म्हटले होते. तेच पुढे कांशीरामजींनी वारंवारच सांगितलं की सत्ता ही गुरु किल्ली आहे. ते बाबासाहेब आंबेडकर मास्टर की बनायचे, कांशीरामजी बनायचे गुरु किल्ली आहे. आणि ही किल्ली आपल्या हातामध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या समस्या सोडवता येईल. असं विशेषतः मागासवर्गीय जनतेला का वाटते? तर मागासवर्गीय जनतेला हे वाटते की या देशामध्ये खरे प्रश्न कोणाचे आहेत? उच्चभ्रू लोकांचे काही प्रश्न आहेत का? उच्चभ्रू माणसांच्या काही समस्या आहेत का? कारण आज ज्या समस्याग्रस्त समाज असेल तर तो या देशातला मागासवर्गीय समाज आहे. आणि मागासवर्गीयामध्ये विशेषतः SC, ST आणि OBC हा प्रकर्षाने हा समाज गणला जातो. त्यातल्या त्यात SC आणि ST तर अधिक, तो अधिक तळागाळातला माणूस आहे आणि यांच्याच समस्या अधिक आहे. कारण अनेकदा आपण असं म्हणतो, खरं म्हणजे यांच्या समस्या म्हणजे देशाच्या समस्या अशा समजायला पाहिजे. कारण देशाला जर पुढे न्यायचं असेल, देशाला विकसित करायचं असेल तर माणसं मागं राहून कसं चालेल? माणसं जशी विकसित होतील देश विकसित होईल. माणसांपेक्षा देश असतो का? पण या माणसांच्या समस्या जर या माणसांच्या असतील तर या माणसांना असं वाटते, जर या समस्या सोडवण्याची ताकद, म्हणजे कोणत्या समस्या? ज्या भौतिक समस्या आहे, आध्यात्मिक समस्या नाही, धर्माच्या समस्या नाही, तर ज्या भौतिक समस्या आहे, मूलभूत ज्या आहे गरजा माणसांच्या, म्हणजे कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. ह्या 5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि या 5ही गोष्टी सोडवू कोण शकते सध्या? तर ते सोडवू शकते सत्ता. सत्तेकडे त्या गोष्टी असतात, ते सोडवू शकतात या भौतिक गोष्टी, भौतिक समस्या. पण हे सरकार, आता त्या दृष्टीनं काम करणारं सरकार पाहिजे. पण जर त्या दृष्टीनं काम करणारं सरकार नसेल तर या समस्या सुटत नाही. आणि म्हणून या लोकांनी असा विचार केला पाहिजे, ज्यांच्या समस्या आहेत, जर माझ्या समस्या आहे तर या सत्तेची सूत्र माझ्या हातात आली पाहिजे. म्हणजे ती गुरुकिल्ली माझ्या हातात आली पाहिजे, ती मास्टर चाबी माझ्या हातात आली पाहिजे, म्हणजे मला माझ्या समस्या सोडवता येईल, माझ्या समाजाच्या समस्या सोडवता येईल. या दृष्टिकोनातून ते बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा कांशीरामजी असेल, यांनी त्या सत्तेचं महत्व हे समजून सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर त्याही काळात म्हटले होते की तुम्हाला माऱ्याच्या जागा पटकवायच्या आहेत. आपण बाबासाहेबांचं असं बोट दाखवतो त्यांच्या पुतळ्याचं, त्याचं इंगित तेच आहे
की तुम्हाला माऱ्याच्या जागा पटकवायच्या आहे, तुम्हाला संसद ताब्यात घ्यायची आहे, तुम्हाला या देशाची सत्ता हस्तगत केली पाहिजे. या दृष्टिकोनात तुम्ही अंगुली निर्देश केला, पण आपण त्या अंगुलीच्या दिशेनं चालतच नाहीये. बाबासाहेबांना दाखवलेल्या बोटाच्या दिशेनं आपण चालत नाहीये. आपण विरुद्ध दिशेनं चालतोय. आणि म्हणून आपल्या समस्या सातत्यानं वाढत आहेत. आपल्या हातामध्ये सत्ता पण येत नाहीये. त्याच्या जवळपासही आपण जात नाहीये. कारण ही ताकद कांशीरामजींनी उभी केली होती. कांशीरामजीकडे सत्ता लोळण घेत यायला लागली होती. पण कांशीरामजी गेले आणि पुन्हा जैसे ते वातावरण झालं. आणि म्हणून सत्तेची चाबी ज्याच्या हातामध्ये त्यांच्या समस्या चुटकीसरशा सुटतात. म्हणून तेव्हा वारंवार कांशीरामजी हे म्हणायचे की या देशामध्ये ब्राह्मणांच्या बायांवरती बलात्कार होत नाही, इथे क्षत्रियांच्या होत नाही, वैश्यांच्या होत नाहीये, शूद्रांच्याच का होते? सगळे प्रश्न शूद्रांकडेच का येतात? तर शूद्रांकडे सत्ता नाही. ज्यांच्या हातात सत्ता असतात त्यांच्यावर अन्याय अत्याचार कमी होतो किंवा होतच नाही. आणि ज्यांच्याकडे सत्ता नसते त्यांच्यावर सातत्यानं अन्याय अत्याचार होतच असतो. आणि म्हणून ते म्हणाले होते की सत्तेची चाबी हे तुमच्या हातात घ्या. आणि खरं म्हणजे आता अनेकांना प्रश्न पडतो की आपण जर एवढे मागासलेले लोक आहोत तर आपल्या हातात सत्ता कशी येईल? तुमच्या हातात सत्ता देण्याचं सूत्र आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेलं आहे, घटनेच्या रूपाने, लोकशाहीच्या माध्यमातून. कारण या ठिकाणी मताचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे, जो सर्वांना मिळाला. हे टाटा बिर्लाच्याही मताला एकच किंमत आणि इथल्या झाडू मारणाऱ्या बाईच्या एक मताला एकच किंमत. म्हणजे एक माणूस एक मत आणि त्या मताचं मूल्य सुद्धा एकच. एवढी राजकीय समता बाबासाहेबांनी निर्माण करून दिली. आणि तेव्हा ते सांगताना असं म्हणाले होते की कधी ना कधी हा समाज जागा होईल. कारण लोकशाहीमध्ये ज्याची संख्या अधिक, ज्याचे मतदार अधिक, त्याच्या हातात या देशाची सत्ता, हे सूत्र आहे. पण इथं उलट आहे. ज्यांचे मतदार अधिक आहे, ज्यांची लोकसंख्या अधिक आहे, ते गुलाम आहे. आणि ज्यांची संख्याच नाही आहे, जे कमी आहे, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहे. म्हणजे अजूनही आमच्या देशामध्ये आपण त्यांना बहुजन समाज असं म्हणतो, या समाजाला याची अजूनही जाण आलेली नाही, समज आली नाही आहे. कारण त्या काळामध्ये आम्हाला आठवते की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना आपल्याला सुपूर्द केली किंवा लोकशाहीचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर फार खुश होते. एका संसदीय सदस्याने एक तेव्हा बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही आज फार खुश आहे, का खुश आहात? तर बाबासाहेब म्हणाले की ज्या माणसांना हजारो वर्षात मिळाला नाही, जो मताचा अधिकार, तो मी आज मिळवून दिलेला आहे. म्हणजे इथं मताच्या दृष्टिकोनातून सर्व माणसं सारखी झालेली आहे. आणि म्हणून ज्याची संख्या अधिक त्याची सत्ता या देशामध्ये निर्माण होईल, असं तेव्हा बाबासाहेब म्हणाले. पण तेव्हा ते असं म्हणाले दुसरे ग्रस्त की तुम्ही फार खुश होऊ नका, कारण या देशामध्ये ज्यांची संख्या अधिक आहे त्यांची मत विकत घेण्याची ताकद आम्ही ठेवतो. आम्ही त्यांची मतं विकत घेऊ, सत्ता मात्र आमचीच बनवतो. म्हणजे सत्तेच्या चाब्या ते म्हणले की आमच्याच कमरेला आहेत, असं ते ग्रस्त म्हणाले. ते बाबासाहेब म्हणाले आज ही माणसं अज्ञानी आहे, अडाणी आहे, यांना सत्तेचा अधिकार काय असतो हे माहिती नाही. म्हणून ते कदाचित तुमच्या प्रलोभनाला बळी पडतील, ते आपली मतं विकतील. पण ज्या दिवशी या माणसांना मताचं मूल्य समजेल, सत्तेचं मूल्य समजेल, त्या दिवशी तुम्ही यांच्या पायावर लोळण घ्याल, सारी संपत्ती ओताल, तरी हे तुम्हाला आपलं मत देणार नाही. ही माणसं आपली सत्ता बनवतील. ही भाकीत त्या काळात बाबासाहेबांनी केलं. पण ते भाकीत आपण एवढे दळभद्री लोक आहोत की आपण ते अजूनही खरं करू शकलो नाही. त्यांचं भाकीत आपण खरं शकलो नाही. ते भाकीत खरं करावं या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे,
लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते करता येईल. म्हणजे आपण बीकेडीच्या माध्यमातून हे करू शकू. नाही, बीकेडी हा छोटासा प्रयत्न आहे. आपण आदिवासींपुरता हा प्रयत्न करतोय, पण केवळ आदिवासींमुळे सत्ता येईल असं नाही. नाही नाही, आदिवासींसोबत आदिवासीचा एक बेट या विचारधारेवर जर आधारित झाला तर कदाचित त्या शक्तीला आधारून दुसरे लोक जवळपास येऊ शकतात. बिलकुल येऊ शकतील ना. कारण एक बेस उभा करणं महत्वाचं आहे. जसा भाजपाचा ब्राह्मण बेस आहे, कमी टक्के लोक आहे, हा. 3% लोक आहे, त्यांचा तो बेस आहे. त्याबद्दल बेखेडे जर आपला आदिवासी 9% आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपण 8% आहोत. एवढा मोठा बेस जर या विचाराने एकत्र आला तर बाकी समदुःखी लोक आहेत ते तुमच्या सोबत यायला तयार आहे, येऊ शकतील. पण तुम्ही तुमचा बेस तर उभा केला पाहिजे ते पहिल्यांदा. महत्त्वाचं. हा, ते उभं केलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला एखादा राजकीय पक्ष निर्माण होणं ही काळाची गरज आहे. ते बरोबर आहे ना. कारण लोकशाही हे पक्षीय लोकशाही आपल्याकडे आहे. त्यामुळे कांशीरामजीने त्या दृष्टीने तो पक्ष उभा केला होता, बहुजन समाज पार्टी, की आपण ते असं म्हटले होते की आपण लोकांना जागवत जायचं आणि निवडणूक आली की मग लोकांनी विचारलं कुठं मतदान द्यायचं, मग कुठेतरी द्या, याला द्या त्याला द्या. मग 5 वर्ष जागवण्याचा अर्थ काय आपला, आपली मेहनत घेण्याचा अर्थ काय. मग मेहनत आपण जर घेतोय लोकांना जागवण्याकरता, तर मग तेही जागलेलं मत जे आहे ते आपल्याच पारड्यात पडलं पाहिजे, आपलीच ताकद वाढत गेली पाहिजे. म्हणून आपला सुद्धा या विचारसरणीवरती पॉलिटिकल पक्ष, राजकीय पक्ष उभा करणं फार महत्वाची गोष्ट आहे. लोकांना ती गंमत वाटते, गंमत नाही आहे. नाही. कारण हा पक्षीय लोकशाही आहे आपल्याकडे, संसदीय लोकशाही आहे, आणि त्यामध्ये पक्ष त्या दृष्टीनं काम करणं हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल चालू आहे. बरोबर. राजकीय, सामाजिक आणि संसदीय प्रश्नांची उकल आजच्या या चर्चेमधून माननीय दशरथ मडावी साहेबांनी चांगल्या पद्धतीने आज आपल्या स्टुडिओत आम्हाला त्याची चांगली उत्कृष्ट माहिती दिली. त्याबद्दल मी मडावी साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय शिवा, जय भीम, जय बिरसा.